तर नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहे की घर कन्स्ट्रक्शन करायच्या आधी कुठले प्लान्स तुम्हाला बनवले गेले पाहिजे आणि कुठल्या प्लान्सवर तुम्ही वर्क केलं पाहिजे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला जो प्लान असतो तो असतो ऑटोकॅड प्लान. ऑटोकॅड प्लॅनिंग मध्ये तुम्हाला माहित पडत असते की तुमच्या रूमची ओरिएंटेशन कशी असणार आहे, तुमच्या रूमच्या लोकेशन्स कशा असणार आहे, प्लान तुमचा वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही. त्यामुळे तुम्हाला हा प्लान बनवणं खूप आवश्यक असते. कुठल्या पण सामान्य घरासाठी हा प्लान एक सगळ्यात पहिली स्टेज असतो, म्हणून हा प्लान तुम्हाला बनवताच आला पाहिजे आणि तुमच्या इंजिनियरनी हा प्लान तुम्हाला बनवून दिला पाहिजे. मित्रांनो, दुसऱ्या नंबरचा प्लान असतो जो प्लान आपण 2D मध्ये ड्रॉ केलेला आहे, त्या प्लानला आता 3D मध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्या 3D प्लान मध्ये तुम्हाला जे आहे तुमच्या फर्निचरचं लोकेशन समजणार आहे, तुमच्या फर्निचरची क्वांटिटी समजणार आहे, तुमच्या फर्निचर व्यतिरिक्त कुठे जागा ओपन राहत आहे, कुठे जागा क्लोज राहत आहे याचं तुम्हाला गेसिंग येणार आहे. म्हणून तुम्हाला तो जो प्लान आहे 3D प्लान, हा 3D प्लान बनवून घेणे खूप आवश्यक असते. आता आपला थर्ड नंबरचा प्लान. या थर्ड नंबरच्या प्लान मध्ये तुम्हाला तुमच्या घराचं स्टील डिझाईन हे माहित पडत असतं. या प्लानला आपण स्ट्रक्चरल डिझाइन म्हणत असतो. स्ट्रक्चरल इंजिनियर कडनं तुम्हाला स्ट्रक्चरल प्लान मिळत असतो. त्यामध्ये तुम्हाला बीमची साईज किती असणार आहे, कॉलमची साईज किती असणार आहे, त्यामध्ये किती रेन्फोर्समेंट बार्स युज केले पाहिजे, कोणत्या डायमीटरचं बार असलं पाहिजे, किती नंबरवरची स्पेसिंग असली पाहिजे, स्लॅब मध्ये कोणत्या एमएमचे बार्स तुम्ही युज केले पाहिजे, या सगळं डिटेल इच अँड एव्हरीथिंग रिलेटेड टू द स्ट्रक्चर हे तुम्हाला त्या ड्रॉइंग मध्ये समजत असतं. म्हणून तुम्हाला स्ट्रक्चरल प्लान किंवा स्ट्रक्चरल ड्रॉइंग हे एका स्ट्रक्चरल इंजिनियर कडनं तुम्हाला अप्रूव्ह करून घेणे खूप आवश्यक असतं. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला फायनल करायचा असतो MEP म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग. या 3 ड्रॉइंग्स तुम्हाला फायनल करायच्या असतात, ज्यामुळे तुम्हाला माहित पडत असतं की आपले इलेक्ट्रिकल फिटिंग्स किती लागणार आहेत, प्लंबिंग फिटिंग्स किती लागणार आहेत आणि मेकॅनिकल फिटिंग्स किती लागणार आहे. याच्यावरनं तुम्हाला किती कॉस्टिंग जाईल त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि तुमचे जे पॉईंट्स असतात इलेक्ट्रिकलचे त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला फायनल करायचं आहे तुमच्या घराचं 3D एलिव्हेशन. 3D एलिव्हेशन मध्ये तुम्हाला जे घर तुमचं आज रेडी नाहीये ते इथून एका वर्षानंतर कसं दिसणार आहे हे तुम्हाला त्या 3D एलिव्हेशन मधून माहित पडत असतं. म्हणून एक चांगल्या घराचं डिझाईन जर करत असणार आहात तुम्ही, तर तुम्हाला 3D एलिव्हेशनच्या पर्याय नाहीये. तुम्हाला तुमच्या घराची प्लॅनिंग करायची असेल तर तुम्हाला एक इंजिनियर हायर करणं खूप आवश्यक असतं. जर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभरात कन्स्ट्रक्शन रिलेटेड कुठली पण सर्व्हिस पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमच्या फर्मचं नाव आहे पंचभूत कन्स्ट्रक्शन यवतमाळ. धन्यवाद.